पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। अज्ञात व्यक्तीनं सीडीआर दिला असा दावा दमानी यांनी केलाय। जर सीडीआर पोहोचला असता तर पूर्ण कॉपी आली असती असं उदय सामंत म्हणाले आहेत। पत्रकार परिषदेतील कागद दमानी यांना कोणी दिले याची सखोल चौकशी करण्याची मागणीही उदय सामंतांनी केलेली आहे। अशा आरोपांमुळे शिंदेंचं नेतृत्व कमी होणार नाही असा टोलाही दमानी यांनी लगावला आहे। की एखाद्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीतनं लिहून अशा पद्धतीचे कॉल्स झालेत, अशा पद्धतीची यंत्रणा जर कोण तयार करत असेल तर तो कागद पुरवठा करणारा पुरवठा अधिकारी कोण आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे। कालच शिवसेना म्हणून आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि त्या सखोल चौकशीतनं पुढे येईल की नक्की काय झाले ते, कोण कोणाला भेटले ह्याची सगळी जंत्री ही महाराष्ट्राच्या जनतेकडे आहे। आणि मगाशी जे तुम्ही म्हटलं की आमच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा कोण प्रयत्न करते का, हे बघा त्याच्यामध्ये तथ्य आहे असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी जर म्हटलं की बाबा टार्गेट करण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा काही उपयोग आहे का? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलेलं आहे। आज देशाच्या राजकारणामध्ये NDAमधले ते 3 नंबरचे नेते आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कोण त्यांच्यावर टीका करतंय, बदनामी करतंय याच्यापेक्षा त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं आहे आणि सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं। हे महाराष्ट्रानं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दाखवलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील दाखवलेलं आहे।